नमस्कार, मी डायटिशियन राजश्री. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आपल्यातील बहुतेक लोक भरपूर अशी असतील की ज्यांना चायनीज खायला खूप आवडतं आणि आम्हीही त्यातलेच. तर चायनीज आवडतं, पण बाहेरचं चायनीज हे मैद्याचं असतं आणि त्याच्यात भरपूर सॉसेस आणि MSG वापरतात. त्यामुळे शक्यतो आम्ही घरीच ट्राय करतो बनवण्याचा. सो मी हेल्दी टचने हे चायनीज नूडल्स बनवलेले आहेत, पण टेस्ट अगदी रेस्टॉरंटसारखीच आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे वीकेंड गुडचे हक्का नूडल्स घेणार आहोत. हे उडीद, ओट्स आणि गव्हापासून बनवलेले आहेत. मसूरची डाळसुद्धा याच्यामध्ये आहे. सो याच्यात कुठल्याही प्रकारचा मैदा नाही आहे. हे हेल्दीवाले नूडल्स आहेत. तर याची प्राईस साधारणतः 120 रुपये आहे. डीमार्टमध्ये घेतलं तर तुम्हाला 100 रुपीजपर्यंत येऊन जाईल. पण हे नूडल्स अगदी बाहेरच्या नूडल्ससारख्या टेस्टला होतात. दुसरीकडे आपण शेजवान चटणी, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस घेतला आहे. हक्का नूडल्स जो मसाला येतो तो सुद्धा मी घेतला आहे. 1 चमचा वापरणार आहे आणि ब्लॅक पेपर पावडर आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे. दुसरीकडे 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण, आलं, कांद्याची पातीचाच कांदा चिरलेला, कोबी आणि शिमला मिरची घेतली आहे. नंतर कढई गरम करून 1 लिटर पाणी मी चांगलं असं गरम करून घेतलं. मग त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून आता पाणी उकळेपर्यंत ठेवणार आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी टाकून घेते. आता गॅस फुल करून आपण पाण्याला उकळी येऊन द्यायचे. तोपर्यंत मी हे नूडल्स पॅकेटमधून बाहेर काढून घेते आणि तुकडे करते. पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. तर नूडल्स आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित सगळीकडून नूडल्स मिक्स करून घ्यायचे, पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि फुल गॅसवर साधारणतः 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचे. बारीक गॅस ठेवायचा नाही. फुल गॅसवर 5 ते 6 मिनटासाठी नूडल्स शिजवून घ्यायचे. मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं. आता नूडल्स शिजलेत का बघू. 5 मिनटं झालेले आहेत. नूडल्स शिजले कसे टेस्ट करायचे, तर असे दोन्ही हातातून खेचून बघायचे आणि खेचताना जर नूडल्स तुटले तर ओळखायचं नूडल्स आपले शिजून तयार आहेत. खूप गाळ नूडल्स शिजवायचं नाही, त्यामुळे नूडल्स चिकट असे होतात. आता नूडल्समधलं सगळं पाणी मी साईडला काढून घेतलेलं आहे. पाणी नितळण्यासाठी एका चाळणीत नूडल्स घेऊन खाली एक ठेवलं होतं भांडं, त्यामध्ये पाणी सगळं नितळले आहे. आता मी इथे दुसऱ्या याच्यावरती नूडल्सची चाळणी ठेवते आहे. यावरती पुन्हा मी थोडंसं 1/2 टीस्पून तेल टाकून सगळीकडं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून नूडल्स आपले सुट्टे होतील. आता नूडल्स तयार आहेत. बघू शकता मस्त सुट्टे असे झालेत, चिकट झालेले नाहीत. आता इथं मी पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकते. तुमच्याकडे चायनीज बॉब जो असतो, ज्याला स्मोकी फ्लोअर येतो, ज्यामुळे त्याचं बुड पातळ असतं, तसं असेल तर ते वापरा. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथं ही कढई घेतलेली आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या 2 चमचे लसूण आणि आलं टाकलेलं आहे. ते एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं. मग यामध्ये जो पातीचा कांदा, शिमला मिरची, कोबी आणि कांद्याची पात आपण घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि या भाज्या फुल फ्लेमवर 1 अर्ध्या मिनटासाठीच मिक्स करून घ्यायच्या. बारीक गॅसवर जर तुम्ही शिजवत बसला तर त्या एकदम सॉफ्ट होतात आणि त्याची टेस्ट येत नाही. भाज्या तुम्ही बघितलं असेल चायनीज खाताना करकरीत अशा लागतात. तो टेस्ट राहण्यासाठी आपण अर्धाच मिनटं फुल गॅसवर परतायच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाऊण चमचा काळी मिरी, हा नूडल्स मसाला जो मी दाखवला होता चायनीजवाला, तो 1 चमचा टाकलेला आहे. ग्रीन चिली सॉस 1 टीस्पून, रेड चिली सॉस 1 टीस्पून. सॉसेसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत 1 टीस्पून. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झालं की यामध्ये नूडल्स मिक्स करायचे. व्यवस्थित हलवून घ्यायचे. खूप जोरात हलवून घ्यायचे नाही, जेणेकरून आपले नूडल्स तुटतील असे हलवायचे नाही. तर एकदम अलगद हाताने खालची साईड वरती काढून घ्यायचे. असं छान मिक्स करून घ्यायचं. आता हे एकत्र मिक्स करून झाले सगळे सॉसेस आणि व्हेजिटेबल्स की यामध्ये मी शेजवान चटणी टाकते 1 ते 1.5 चमचा.
शेजवान चटणीमुळे थोडंसं असं तिखटसर पण टेस्ट येते. जर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, नंतर तसेच टॉस करून दिले तरी चालतील. मी शेजवान सॉस जो होता तो व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता तयार नूडल्स आपले झालेले आहेत. यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही कोबी किंवा कांद्याची पात वगैरे असं आवडीने टाकू शकता. आणि आता हे गरमागरम सर्व करा. अगदी चायनीजच्या स्टॉलवर जसे मिळतात नूडल तसेच तयार झाले होते. खूप छान टेस्टला लागले आणि हेल्दीसुद्धा आहेत, कारण ते मैद्यापासून बनलेले नाहीत आणि आपण यामध्ये MSGसुद्धा वापरलेले नाही, सॉसेससुद्धा कमी वापरले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर चायनीज लवर असतील तर. आणि व्हिडिओला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन रेसिपीसोबत. टिल देन बाय.